लगातार हो रहे हादसे और खड्डों के साम्राज्य को देखकर सरकार जागी। नमस्कार दर्शकों और साथियों, मैं हूं शशि शर्मा, आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, आज उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने घोड़बंदर रोड का मुआयना किया, वहां का दौरा किया। मनपा के जो आयुक्त हैं उनको साथ में लेकर महानगर पालिका के पीडब्ल्यूडी के अधिकारी भी उस दौरे में शामिल थे और वहां के रोड का मुआयना किया गया है, क्योंकि घोड़बंदर से लेकर मीरा भाईंदर के लिए आने वाले मार्ग जो है उसमें लगातार खड्डों की वजह से हैवी ट्रैफिक जाम रहता था। मीरा भाईंदर से थाना जाना हो तो वहां के जाने के लिए तकरीबन 2 से ढाई घंटे लगते थे और वही हाल थाना से मीरा भाईंदर पहुंचना है तो 2.5-3 घंटे सफर करके आना पड़ता था। उन सभी को मद्देनजर देखते हुए और लगातार हो रहे शहर में हादसे, अब कल बहुत ही बड़ा हादसा हुआ भाईंदर पश्चिम में। एक डंपर के नीचे दंपति उसके आगे के पहिए में आगे और दोनों की जगह पर ही मौत हो गई। इन सभी को मद्देनजर देखते हुए सरकार ने ऐलान किया है कि जल्द ही अब जो है खड्डों का साम्राज्य जो है उसको पूरा किया जाएगा, उस पर पैचवर्क किए जाएंगे और सड़कों का जो निर्माण होगा, अब जो सड़कें बनेंगी उच्च दर्जे की बनेंगी, निष्क्रिय दर्जे के बनाने वाले ठेकेदारों पे मामला दर्ज होगा। इस तरह की बातें उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कही है। आइए जानते हैं क्या कहा उस दौरे में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने और क्या जनता को संदेश दिया है। हा घोडबंदरच्या रस्त्यावर या सर्व खड्ड्यांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात इथं वाहतूक कोंडी होत होती आणि म्हणून हे वारंवार खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता। म्हणून आता हे 2 दिवसाचा 3 दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतला आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो डब्ल्यूबीएम करतो ना आपण खाली, डब्ल्यूबीएम ने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर डीबीएम होईल। डीबीएम नंतर त्याच्यावर 4 इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल आणि त्याच्यावरून हेवी व्हेकल सगळे जातात, अहमदाबादहून येणारे आणि JNPTतून येणारे, त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतोय की पूर्ण रस्ता पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून डीबीएम करून त्याच्यावर मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक मार्ग ते काढतायत, जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित आणि इथली ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना दिलासा मिळेल। हा 60 मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे, 60 मीटरचा रस्ता मंजूर आहे। त्याचं पुढचं जे काही DPR आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर 60 मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल। परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल। वन विभागाने अडथळा काही निर्माण होणार नाही। वन विभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेस्ट देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतोय। मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होते आहे आणि म्हणून याला प्रायोरिटी आपण देतोय की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करा। असं काही दिवसांपूर्वी ज्यावेळी मे महिन्यात त्याच वेळी रस्त्याचं काम करण्यात आलेलं होतं, मात्र आता पुन्हा 2 महिन्याचं पुन्हा काम करण्यात नाही। हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे, परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही। पण आता ज्या पद्धतीने आपण ग्राउटिंग केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो डीबीएम होईल, म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकने केलं तर मग मास्टिक म्हणजे अगदी कॉन्क्रीट सारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल। जे कंत्राटदार आहेत त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारले का किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्यांना मी काय प्रश्न मी मीटिंग घेतली, मी बैठक घेतली त्या दिवशी आणि बैठकीमध्ये मी संबंधितांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की या वाहतूक कोंडी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी आहे। कलेक्टर स्वतः इकडे आलेत
आणि कलेक्टरना मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा, हा घोडबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा, प्रायोरिटी त्याला द्या. म्हणून ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी पोलीस आयुक्त देखील आले होते, महापालिकेचे आयुक्त आले होते, संबंधित PWDचे अधिकारी होते आणि इथले मीरा भाईंदरचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या. त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे, काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन